प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेता व संबंधित कर्मचाऱ्यांच्या कल्याण व सुरक्षेच्या दृष्टीने शासनाकडून प्रभावी उपाययोजना व अंमलबजावणी होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे। पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांच्या न्यायहिताच्या रास्त मागण्या ह्या प्राधान्याने सोडविणार असल्याचा विश्वास महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संजय खोडके यांनी व्यक्त केलाय। अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ अमरावतीच्या शिष्टमंडळाने दिनांक 17 मे 2026 रोजी आमदार संजय खोडके यांची सदिच्छा भेट घेऊन पत्रकारांच्या व वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन सादर केलंय। अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ राज्यात जनसामान्यांच्या सेवार्थ व पत्रकारांच्या हितार्थ 1996 पासून आहे। संघटना लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचे रक्षणार्थ कार्य करीत असताना प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये व वृत्तपत्र विक्रेत्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांच्या कल्याणाकरिता पत्रकार महामंडळ व वृत्तपत्र विक्रेता महामंडळ स्थापन करण्यात यावं, तसेच जिल्हा व तालुका स्तरावर पत्रकार भवनाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने, राष्ट्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, राष्ट्रीय नियोजन समितीचे अध्यक्ष सुरेश सावळे, राष्ट्रीय संघटक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख, राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र भुरे, राष्ट्रीय चिटणीस अशोक पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदीप जोशी, रवींद्र मेंढे, प्रदेशाध्यक्ष महिला मंच सौकंचन मुरके, राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख सागर सवडे, प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य राजेंद्र ठाकरे, जिल्हाध्यक्ष अमरावती पश्चिम सुधाकर टिपरे, जिल्हाध्यक्ष अमरावती पूर्व संतोष वाघमारे आदींसह पत्रकार संघाद्वारे संलग्नित विविध समितीचे पदाधिकारी व सदस्य यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते।